मनापासून आभार मानते. आणि आता आपल्या समोर येणार आहेत आपले 2 आवडते कलाकार. मित्रांनो, काय होतं, कांदे पोह्यांचा कार्यक्रम हा लग्नाच्या आधी करायचाच असतो आणि ती आपली एक परंपरा आहे. पण आता काळ बदललाय, माणसं बदलली आहेत, त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे कांदे पोहे काही होत नाहीत. आता या कांदे पोह्यांच्या कार्यक्रमामध्ये सगळे नातेवाईक नसतात, फक्त नवरा बायको होऊ घातलेले असतात आणि ते सुद्धा बाहेर कुठेतरी एकमेकांना कॉफी शॉपमध्ये भेटत असतात. आणि असेच 2 जण ज्यांचं आता बहुतेक काहीतरी ठरू घातलंय, असे 2 जण एकमेकांना भेटलेत एका कॉफी शॉपमध्ये आणि बघूया त्यांच्यामध्ये काय धमाल होतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर हे प्रसंग घेऊन येत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातले आपले लाडके, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे समीर चौगुले आणि चेतना भट यांच्यासाठी. Hello, hello, hello. Hello, hello, hello. Mic test 1 2 3. Hello, hello. Ready. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. कसे आहात सगळे? काय आहे, मी आता आली आहे एका कॉफी शॉप मध्ये एका मुलाला भेटायला. बघूया काय होतंय. आईला कळवलं पाहिजे ना, घरी कळवणं मस्त आहे, हो की नाही? हॅलो आई. हो, मी पोहोचले इकडे कॉफी शॉप मध्ये, पण इकडे कोणीच दिसत नाहीये. आई, कोणीच दिसत नाही म्हणजे कॉफी शॉप बंद आहे असं नाही ग. काय आई तू पण, एक तर मुळात मला इथे यायचं नव्हतं, तू का पाठवलंस आई मला इकडे? ठीक आहे, आता तू एक तर जबरदस्ती नाव नोंदवलंस, काय आई? ठीक आहे, बर मला सांग, मला बघायला येणारा जो मुलगा आहे तो कसा दिसतो? हँडसम आहे? नाही ग, इकडे जरा बरं दिसणारं पण कोणी नाहीये. बर ठीक आहे, आमची भेट झाली की मी तुला कळवते. हो, हां, बाय बाय बाय. एक्सक्यूज मी. येस. हॅलो. हॅलो. हाय, मिली जहागीरदार आपणच का? आपण नाही, मी एकटी. गुड सेन्स ऑफ ह्युमर. गुड सेन्स ऑफ ह्युमर. बाय द वे, मी सुशील आहे. मला तुमच्या चारित्र्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. नाही, चारित्र्य नाही सांगत आहे, नाव सांगतोय. सुशील इनामदार. सुशील पस्तावाल. ओ, पस्तावाल विवाह मंडळाच्या रेफरन्सने मी इथे आलोय. ओ अच्छा, तुम्ही? येस येस येस. पण मग तुम्ही एकटेच आलात, तुमचा मुलगा नाही आला? ऍक्च्युली मीच मुलगा आहे, मीच मला घेऊन आलोय, म्हणजे माझंच लग्न आहे. हो. खूप सुंदर आहात दिसायला तुम्ही. थँक्यू. खूप छान लाजता सुद्धा. थँक्यू. म्हणजे लाजाळूच्या झाडानं ट्युशन क्लास लावावा इतका गोड लाजता तुम्ही. थँक्यू. विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर प्लीज. नाही, तुम्ही विचारा. नाही, तुम्ही प्लीज विचारा ना. इट्स ओके, तुम्ही विचारा. अहो नाही, खरंच सांगतो, तुम्ही विचारा प्लीज. काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही विचारा. ठीक आहे, मी विचारतो. लेडीज फर्स्ट. सॉरी, मला गडबड झाली जरा. एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत बघितलेली नव्हती, त्यामुळे थोडीशी गडबड झाली आहे. मी प्रश्न विचारू का? चालेल? हो, विचारा ना प्लीज. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी एमकॉम आहे. अरे वा, एमकॉम का? हो. वा वा वा. आणि तुम्ही? मी दुकॉम आहे. माझं दुकान आहे. मी 24 तास उघडा असतो. काय? अहो, मेडिकल शॉप आहे माझं. आपण म्हणतो ना कॉर्नरवरचा 24 तास उघडा आहे, तो उघडा मेडिकल वाला म्हणतो आपण. मेडिकल शॉप आहे तुमचं. ओके. ऍक्च्युली तुम्हाला एक गिफ्ट आणलंय मी. सॉरी. हे आजची पहिली भेट म्हणून गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. थँक्यू.
हे ऍक्च्युली कसं द्यायचं मला माहिती आहे. नाही नुसतं द्या चालेल. थँक्यू. काय याच्यात? डिसेंट्रीवरच्या गोळ्या आहेत त्या. अहो घ्या ना, मी मेडिकलवाला, आम्हाला फ्री सॅम्पल मिळतात नेहमी. अरे फ्री मिळतं म्हणून असं गिफ्ट करतं का कोणी? अहो आजच तो MR आला होता. उपयोगी वस्तू आहे. आई नेहमी मला म्हणायची की उपयोगी वस्तू द्यावी, ही नक्की उपयोगाला येणार तुम्हाला, मी सांगतो. मला नाहीये उपयोगी. मग घरी कोणी आजोबा वगैरे अरे असतील नाही का? ना. पहिली भेट आहे ना आपली, पहिल्या भेटीत गुलाब द्यायला पाहिजे. तुम्ही जुलाबाच्या गोळ्या काय देताय? काय म्हणू? बरोबर. नाही मला असं आई म्हणाली होती म्हणून मला असं वाटलं की, पण जाईपर्यंत वाटलं तर मला सांगा, मी नाही देईन. नको नको हे न्या परत. हा. हे तुमचं शिक्षण नाही सांगितलं? माझं शिक्षण, हा माझं फडके विद्यालय. फडके विद्यालय? फडके विद्यालय बदलापूर. बदलापूर. बदलापूर ओ. फडके विद्यालय. ओहो. मी 10वी पर्यंत फडके विद्यालयात होतो. हा? 10वी नंतर फडक्यातून हे पोतेरं बाहेर पडलं. म्हणजे मी बाहेर पडलो आणि मग मी हे केलं, म्हणजे माझं ते मेडिकलचा कोर्स वगैरे केला. मेडिकल. तुमच्याबद्दल सांगा ना. माझं माहिती? हा. माझं नाव मिली. मिली नाव आहे का? वा वा. पहिल्यांदा ऑफकोर्स मी काय- मगाशी म्हटलं. येस येस येस, छान आहे नाव पण. थँक्यू. हा. माझं नाव मिली, पण आई मला मॅगी म्हणते. आई काय म्हणते? आई मला लाडानी मॅगी म्हणते. मॅगी? हो. मी आईने मॅगी नाव ठेवलंय. हो. 2 मिनिटं ठेवलं का? हा? नाही मला वाटलं मॅगी म्हणून, जस्ट एक वाटलं मला, जस्ट एक. आय एम सॉरी. घरी घरी कोण कोण? घरी आई बाबा. अरे वा, एक आई एक बाबा का? एक आई एक बाबाच असतात ना. ऑफकोर्स एक आई एक बाबाच असणार. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. आई आई माझी इंदोरची. अरे वा. हो. आई इंदोरची का? हो. आणि बाबा काय आउटडोअरचे का? काय? इंदोर इंदोर शहर आहे ना, मध्य प्रदेश. अच्छा अच्छा, इंदोर. इंदोर इंदोर होते. हे इंदोर इंदोर. हा हा, अच्छा अच्छा अच्छा. माझी आई इंदोरची? नाही डोंबिवलीची. बाबा माझे इंदोरचे. ते पण डोंबिवलीचेच. काय सांगते? जस्ट एक सांगितलं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून, बाकी काय It's okay. नाही. बाकी तुम्हाला काय काय येतं? मला आळस, शिंक, खोकला, ताप सगळं येतं. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. काय काय येतं म्हणजे घरात काय काय येतं? घरात माझ्या लाईट बिल, पाणी बिल, आता गॅसची पाईपलाईन टाकले नवीन, त्याचं एक नवीन. नाही नाही, तसं नाही म्हणत मी. आईला काय स्क्रॅच गार्ड बरं लागलात की काय? नाही नाही, हे जस्ट मी सांगतोय तुम्हाला. हे, हा. 4 वेळा आडवा हात. अहो जेवणाचं नाही म्हणते मी, स्वयंपाक करायला येतो का? झोपलात की काय? नाही, बराच वेळ झाला. काय स्वयंपाक येतो का? हो, तुम्ही करेक्ट प्रश्न विचारला. सुगरण आहे मी. सुगरणात तुम्ही? मग? ओ माय गॉड, काय सांगताय? आमच्या इकडे ना मागच्या आठवड्यात पाककला स्पर्धा होती. हा. पुरणपोळी करायची होती. हा. मला पहिला नंबर मिळाला. काय सांगताय? मग परीक्षकांनी शेरा सुद्धा दिला. काय? पापड उत्कृष्ट होता. खूप छान. मला अशीच बायको पाहिजे होती, जी थोडीशी युनिक असेल, थोडीशी वेगळी असेल. बाकी अनुभव आहे की नाही तुम्हाला काही? हो हो होय होय. हो, मी आधी लायब्ररियन होते. काय होतात? लायब्ररियन. मग चावायचात? का? लायब्ररीन चावतो ना, हे घेऊन फिरतात बघा ना अरे असा. तो लॅब्रेडॉर कुत्रा. अच्छा, तो लॅब्राडॉर नाही का? मग? अच्छा, तुम्ही कोण होता? लायब्ररियन म्हणजे मी ग्रंथालयात कामाला होते. अच्छा अच्छा, ग्रंथालयात. ओ यस 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 हा, यस. पण कुत्र्याचं नाव परत काढू नका. का? मला नाही आवडत कुत्रे. कुत्रे नाही आवडत? काय सांगताय? मलाही आवडत नाही कुत्रे. हो. एकदा कुत्रा मला चावला होता. इथे चावला होता, इथे. चावला कसला, जेवला होता. जबरदस्त सांगतो. त्याला मी समीर चौगले असं चिडवलं. घचकन तरी हल्लाच केला होता माझ्यावर. पण मग मला कुत्रा, मलाही आवडत नाही कुत्रा. कुत्रा नाही आवडत, पण मांजर मला आवडते. काय ते? मांजर आवडते मला. मग मला तुमच्या ताटाखालची व्हायला आवडेल. काय? बोकड. अरे! मांजर मांजर आता मांजर. मांजर सॉरी, मला ते आता काय झालं ना, एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत मी बघितलेली नाहीये ना, त्यामुळे माझा जरा गोंधळ झालेला आहे. थँक्यू. परत तुम्ही. बाकी तुमच्या घरातलंच तुम्ही सांगितलं. हो. माझ्याही घरातलं मी थोडंसं सांगितलं तर Please, चालेल please, का? सांगा, Yes. सांगा, सांगा, माझे आजोबा आहेत ना, म्हणजे होते, 6 महिन्यापूर्वीच ते गेले. हो. खूप खूप कॉमेडी केले ते. असं कोण बोलतं? कॉमेडी केली? अहो मी तुम्हाला एक सांगतोय, त्याला पोचवणारे सुद्धा ना, कैसा बुड्ढा गाया ना, असे हसत हसत त्यांना ते पोचवत होते. कारणच तसं आहे. काय झालं, 31 डिसेंबर जवळ आलेला होता ना, तर 31 डिसेंबरला पार्टी होती. त्यांचा एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे, तर त्या सगळ्यांची पार्टी होती याला, लोणावळ्याला. लोणावळ्याला? हा, तर ते सगळे तिकडे गेलेले होते लोणावळ्याला.
पण आजोबांनी थोडस 2-3 पेग जास्त मारले असं नाही करा. आणि नंतर ते म्हणाले की आता सिंहाच्या गुहेत जातो आणि सिंहाची आया खेचून घेऊन येतो. गेले होते ते? मग गेले ते. सिंहाने खाल्लं की काय? सिंहाची गुहा नव्हती, रेल्वेचा बोगदा होता, तो रेल्वेने उडवला त्याला. हे बघा, हसलात की नाही? सगळे असेच हसले होते, तेच तर तुम्हाला सांगतो मी. सॉरी सॉरी सॉरी. माझ्या घरचे सगळे मागे लागलेले आहेत, लग्न कर लग्न कर. पण माझे बाबा नाही. का? नाही, माझ्या बाबांचं वेगळंच म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण त्यांची फिलॉसॉफी थोडीशी वेगळी आहे. काय काय? ते म्हणतात लग्न करायची काही गरज नाहीये. लग्न म्हणजे रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक स्वच्छतागृहासारखं असतं. बाहेर उभे असतात त्यांना आत जायची घाई, आत बसलेल्यांना बाहेर पडायची घाई. पण मी असं म्हणत नाही. यू सी, विथ फंडामेंटल राईट्स ऑफ द पीपल अँड व्हेरेवर यू गो इन टू द फॉरेस्ट. ऐका ऐका ऐका, काय इंग्रज आहेत ना, आपला देश सोडून गेले त्याला खूप वर्ष झाली. आता त्यांच्यावर सूड उगवून काय फायदा? तुम्ही खूप हुशार आहात. ऑफिसमध्ये तुमचा रेकॉर्ड जबरदस्त असणार. करेक्ट खरं सांगा. करेक्ट ओळखलं. रिअली? आता आमच्या ऑफिसमध्ये 3rd क्वार्टर संपला ना, हा, मला बेस्ट परफॉर्मर म्हणून अवॉर्ड मिळाला. क्या बात आहे. जस्ट असं हात केले, असं काही नाही. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. क्या बात आहे. आता आम्ही 4th क्वार्टरची तयारी करणार. अच्छा अच्छा. तुम्ही काय करता जनरली 3rd क्वार्टर नंतर? 3rd क्वार्टर नंतर मी ओकतो. आ? मला जरा 2nd क्वार्टर परत माझी कॅपॅसिटी आहे, त्याच्यानंतर थोडंसं मळमळतं, मग मी जरा ओकतो. तर त्याच्याबद्दल नाही विचारत मग? ते बोलू नका. मग? ऑफिस मध्ये काम करण्याची पद्धत असते ना, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, त्याच्याबद्दल अच्छा विचार. अच्छा, तसं हा, विचारते हा, तुम्ही. हा. आमच्याकडे ते हे आहे ना, मेडिकल स्टोअर आहे ना आमचं, तसं काही इश्यूच नसतो ना त्याच्या. नसतं का? नाही नाही, तसं हो, काहीच बरं, नसतं. बरं, आणि तुम्हाला वाचायला आवडतं का? हो, वाचायला आवडतं. अपघात होणार असेल तर वाचायला आवडतं. मी जातच नाही, मरायला कशाला जायचं आपण पुढे. तसं वाचतो मी. अरे, तसं वाचायला नाही, वाचनाबद्दल विचारते. ओहो, वाचन. हा, अरे वाचन माझं जबरदस्त आहे. वाचन माझं. तुम्हाला वाचन आवडतं की नाही? ऑफकोर्स. काय काय वाचता तुम्ही? जेफ्री आर्चर. नाही, ते नाही म्हणत आहे मी. वाचता काय? जेफ्री आर्चर. हा, वा, जबरदस्त. हे काय ते? जेफ्री आर्चर जबरदस्त आहे. जेफ्री आर्चर हे आहे माझ्याकडे. हे आहे काय ते? जेफ्री आर्चर. कपाट अख्खं जेफ्री आर्चरच्या काय पुस्तकांनी. सांगताय? अरे अख्खं अख्खं? जेफ्री आर्चर जे फ्री असतात ते वाचतात जाऊन तिकडे. अरे जबरदस्त आहे आपलं, जबरदस्त आहे. तुम्हाला माहितीये का नाही? नाही त्याच्यावर नाही, डाऊट वाचलंय. हा हा हा. काय सध्या ना माझं फारसं हे नाहीये. म्हणजे मी स्वतः एक साहित्यिक असल्यामुळे काही पुस्तकं, काही कवितांची पुस्तकं मी सुद्धा लिहिलेली आहेत. काय सांगताय? हो हो हो. परवाच नुकतंच एक पुस्तक माझं आलेलं आहे, गवताचे भाले नको तिथे टोचतात नावाचं. त्यात एक कविता आहे, उर्दू शेर आहे. तर तुम्ही बघा कसा असेल तो. उर्दू शेर आहे, मीच लिहिलेला आहे, तुम्हाला आवडेल तो. वा 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 दादा, काय शेरची सुरुवात बघा काय जबरदस्त आहे. ये भी कोई जीना है, ये भी कोई जीना है, ये भी कोई जीना है. वा वा वा. ताकद बघ, शब्दांची ताकद हो, बघा काय. ऐकू ऐकू ऐकू. ये भी कोई जीना है, हा हा. याला पायरी नाही, कठडा नाही, ये भी कोई जीना है. अरे बाबा, थँक्यू थँक्यू. उर्दू शेर म्हणालात की ही नाही? गंमत, ही गंमत आहे आपली. मला ह्या पुस्तकाला अनेक पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहेत. या पुस्तकाला? हो, परवा ह्याच्या सामाजिक संस्थेने माझ्या या पुस्तकाला आला मोठा शाणा हा पुरस्कार दिला. अजून एका सामाजिक संस्थेने माझ्या पुस्तकाला तू तुझ्या जिंदगानीवर हा एक पुरस्कार दिला. करेक्ट. असे अनेक पुरस्कार मला मिळून गेलेले आहेत. करेक्ट. एक मराठी कवितांचा संग्रह सुद्धा मी लिहिलेला आहे. काय सांगताय? आईच्या गावात लावलं बाबांचं झाड. नावं कोणी ठेवली आहेत ना ते एकदा? आणि मीच ठेवलेली आहेत. त्यात एक कविता आहे, पावसावर केलेली आहे. तर माझी ना ती कविता पूर्ण झालेली नाहीये. तर इथे असलेल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करतो, तुम्हाला जर माझ्या कवितेचं यमक सापडलं तर कृपया मला मागे येऊन सांगा, म्हणजे माझी कविता पूर्ण होईल. अतिशय सुंदर कविता आहे. वा. डोळ्यासमोर एक धुंद पाऊस आणा, चारी दिशांना पाऊस पडतोय, ढगाळ वातावरण आहे. आला आला पाऊस, भिजले सारे अंगण. आला आला पाऊस, भिजले सारे अंगण. घसरला पाय माझा, सुजले माझे. हे अंगणला यमक जुळेल असा कोणता आपला अवयव आहे, तो जर मला कळला तर माझी कविता पूर्ण होईल. तर कृपया कोणी मला बाहेर घेऊन सांगितलं तरी चालेल. ऐका, काय? इथे जर कोणाला तो अवयव सुचला ना तर सगळे जण मागे येऊन तुमचा तोच अवयव सुचवतील. काय सांगताय? मग? म्हणजे मला तो अवयव आहे? अरे
काय सांगता, खरंच सांगता? विषयच नको, जाऊ दे, जाळून टाका कविता. कुठे असतो कुठे तो? अरे नको नको ना, बर पुढे चला. बर ठीक आहे, पण नको याच्यावर बोलायला असेल नको. नको. अरे बापरे बापरे बापरे. तुम्ही विचारा, अजून काय विचारायचं असेल तर. काय तुम्हाला वाचन आवडतं? वाचन आवडतं. हे साहित्यिक आहातच तुम्ही. Yes. संगीताची आवड असेलच. संगीताची आवड लहानपणापासून. समोरच्या बेंचवर बसायची, मला जाम आवडायची. एवढे 2 वेण्या घालायची. 3दा प्रपोज केलं होतं भावाने. कोण? संगीता परब म्हणून एक आहे आमच्याकडे. अरे मुलगी नाही, संगीत, म्युझिक. म्युझिक. ओ म्युझिक. हा, ओ म्युझिक. म्युझिक. म्युझिक इज युअर माय वाईफ. हो. अबे म्युझिक इज माय लाईफ. काय सांगताय? माझ्या मनगट असतं ना आपलं, हा हा. त्यात आपल्याकडे रक्तवाहिनी असतात बघा, हा. रोहिणी आणि बाबू. कोण बाबू? कुठली नीला. असते? नीला सॉरी. कोण बाबू? रोहिणी आणि रोहिणी आणि नीला. तिसरी म्युझिक आहे माझ्या याच्या शरीरात. सांगता? हा, मी ऍक्च्युली शिकलोय म्युझिक. कोणाकडे? मी कुमारजी गंधर्व. कुमारजी सानू. राह में उनसे मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. आहा हा 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 ऐका थँक्यू. ना, जरा मागे जाऊन नाक शिंकरून येता का? का चोनल्यासारखं वाटतंय. हा 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 हा. नाही हो, कुमारजीने असं शिकवलंय. एवढं? मी कुमारजींचा ऐकायला उभे आहे. रिक्षात बसून बसून त्यांचं मी गाणं शिकलेलो आहे. ओके. ते दुसरं आहे बघा ना, हे 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 आहा हे का कशाला करताय? का वाट्या बदलाव्या लागतील ना. ही ऑलरेडी बदललेली आहे. आणि ही ही अशी माझीच आहे, स्वतःचीच आहे. तर ही गमती जमती आहेत. तुम्हाला म्युझिक आवडतं की नाही? ऑफकोर्स. रिअली? मग कुठलं म्युझिक? बीटल्स. हिचे आहे. ए! अरे, कुठला? बीटल्स. अरे हा, नाही माहिती. नाही माहिती ना. अरे बीटल्स ना. Beatles? अरे बीटल्स माझं फेवरेट आहे. काय सांगताय? रस्तानी जो बिटल त्याला मी सांगतो बिटल एक. अरे नका ना तिकडे नाही जाऊ. सध्या मला लक्षात येत नाही. पडताय ना. बिटल जबरदस्त आहे. हा. कुठलं गाणं आवडतं? हा? कुठलं एक फेवरेट गाणं बीटल्स? एक फेवरेट नाही सांगता येणार. नाही असतं एक फेवरेट असतं की नाही? असतं. बिटल्स खूप गाणी चांगली आहेत. ते हे आहे ना, ते बिटल ऍक्च्युली मला मान्य आहे थोडासा नाही, गडबड आहे कळलं, माझी. कळलं. काय झालंय, माझं फिल्म्स मध्ये सुद्धा थोडस जास्त लक्ष आहे. काय सांगताय? आय लाईक टू वॉच ये फिल्म्स. बात. येस पिक्चर मला खूप आवडतात. मला पण आवडतात. आवडतात पिक्चर हो, हो, आवडतात. हो. कुठला पिक्चर आवडतो? गॉन विथ द विंड. नाही ओ हो, गुंडापा विथ द विंडो इज लाईक Gone with the Wind. गेंडा विथ हे Gone with the अमेझिंग पिक्चर आहे. मला काय? 32 वेळा बघितलाय मी. किती फ्रेम टू फ्रेम पाठ आहे. 32 वेळा? येस. एक सीन सांगा फेवरेट. नाही एक नाही नाही सांगता. मला आवडतो, खूप आवडतो पिक्चर. एक सीन फेवरेट. त्यात तो हिरो येतो आणि म्हणतो you're gonna check me all over. It's your matter. You are going sure baby. And no matter what, you know, you're gonna check me all over. Wow, let's go, baby. बरं sorry. त्या पिक्चर मध्ये तसा थोडासा पुढे हे होतं, त्यामुळे माझा गोंधळ झाला. आय एम सॉरी. ठीक आहे. एकंदरीत माझ्या लक्षात आलं की नाही. आपलं नाही जुळू शकत. नाही असं करू सॉरी नका. प्लीज मला माहिती आहे मी काहीतरी खूप थापा मारलेल्या आहेत, काही खोटं बोललेलो आहे. तर मी खरं सांगतो, माझं अनेक वर्ष लग्न रखडलेलं आहे. मी काय करू? बरंच मी सांगतो. आता माझ्या समोर मराठी बोलणारी म्हैस जरी आली तरी मी लग्न करेन. मी जनरल सांगतोय तुम्हाला की प्लीज असं करू नका, लग्न प्लीज करा माझ्याशी. पण खरंच मी सांगते की गेले काही दिवस माझं एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे. तुमचं प्रेम प्रकरण सुरू आहे? हो, आम्ही ऑनलाईन चॅटिंग सुद्धा करतोय आणि कालच आम्ही नंबर शेअर केलेत. मला त्याला आता फोन करायचा आहे, पण मला टेन्शन आलंय की मी त्याच्याशी काय बोलू. पहिल्यांदाच फोन करणार त्याने मला तुम्ही वधूवर सूचक मंडळात नाव का नोंदवलं? मी नाही हो, आई माझी जबरदस्ती नाव नोंदवलं. मी काय करू? तुम्ही माझ्या एक काम कराल प्लीज? काय काम करू का मदत करू? सांग. काम मी नाही करणार. मग मदत करा. हा. एक मदत करा प्लीज. काय? माझ्या वतीने त्याला फोन कराल? मी काय करू पण फोन? माझा काय संबंध त्या माणसाशी? मी कोणाला सांगू? प्लीज करा ना, मला खूप टेन्शन मी आलं. काय करायचं त्याला? आणि
माझ्या वतीने बोला, माझं कौतुक करा, काही बोला, पहिल्यांदा Sorry, मी बोलायचं नाही करत. बोला ना प्लीज 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 दादा. वाजवे ना दादा म्हणालीस तर मार ना. जी मुलगी येते ती दादा 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 म्हणते, हे सगळं त्या प्राजक्ता माळीमुळे झालेलं आहे. दादा वा करून बसते तिकडे. बरं नाही दादा नाही म्हणणार. म्हणायचं. नाही म्हणणार दादा, नाही हा. म्हणणार, सॉरी. करा ना आजोबा. अरे तू एक फोन करेन मी फक्त. चालेल, लावू फोन, लावू. लावा. थँक्यू. लावला, घ्या. इकडे करायचं. अरे बापरे, म्हणजे रोज रात्री स्वीट 16 या हँडलवर मी गप्पा मारतो ती तू आहेस. आणि मी रोज रात्री हँडसम व्हर्जिन हंक या हँडलशी बोलते, तो तू आहेस. अरे बापरे, हे आधी माहिती असतं तर स्किटच झालं नसतं. अरे बापरे, काय वाटतं आता लग्न होईल की नाही होणार? आणि तसंही काय, ही जकातदार आहे, मी इनामदार आहे. लग्नानंतर हिला त्या दारातून ह्या दारात घुसायचंय फक्त. लग्नाला येणार ना सगळे? गणपती बाप्पा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या समीर चौगुले आणि चेतना भट यांच्यासाठी. क्या बात आहे यार. मुळात आधी काय स्वीट 16 आणि हँडसम व्हर्जिन हंक. वा वा वा. पण कसं वाटतंय आज, इतकं मस्त ऑडियन्स आहे आणि इतकं छान सगळेजण रिस्पॉन्स देत आहेत, कसं वाटतंय? खूपच जबरदस्त वाटतंय. म्हणजे हा काय एक्झॅक्टली मला या क्षणाला वाटतंय हे मी सांगू शकत नाहीये, पण एवढा प्रचंड जनसमुदाय आहे समोर. मराठी ग्राउंड आहे, आपली माणसं आहेत आणि मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत आम्हा सगळ्या कलाकारांवर, आपल्या सगळ्याच कलाकारांवर. तर त्यांच्यासमोर नेहमीच परफॉर्म करणं ही एक आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी असते. तर मी कपिल सरांचे आभार मानतो की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी, ही संधी आम्हा सगळ्यांना दिली. आणि बदलापूर हे आय मीन इथला प्रेक्षक काय आहे ते मी अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. अत्यंत चोखंदळ असा प्रेक्षक आहे, आवडलं तर प्रचंड प्रेम करणारा असा प्रेक्षक आहे तो. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बेल 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 काय रे बेल बेल बेल. अहो बेल. बरं ठीक आहे, दादांसाठी बेलचा आवाज. अरे बाली. थँक्यू पण मग थँक्यू. तुला कोणी पक्षाचा आवाज काढायला सांगितलं तर तू काय मी हाच करतो? काढतो. मी हाच काढतो आणि पक्षाचा म्हणून सांगतो. वा. चेतना, कसं वाटतंय आज इकडे? खूप भारी वाटतंय. एवढा सगळा ऑडियन्स बघून खूप खूप मज्जा आली परफॉर्म करायला. खूप Yes. भारी वाटतंय. आणि आज हास्य जत्रावरती प्रचंड प्रेम करणारे एवढे प्रेक्षक समोर आहेत. एखादा छान किस्सा तुमच्या शूटच्या दरम्यानचा दोघांकडून ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, मी एकदा स्किट करताना स्टेजवर कुत्रा आला होता. नाही नाही, खरा आला होता का तिथे येतो तसा आला होता? नाही, तिथे येतो तो आपला तो पटल ड्रेसवाला वगैरे ते घालून येतो तो नाही. खरा कुत्रा ऍक्च्युली शूट करताना आला होता. कुठून आला मला माहित नाही. मग त्यावेळेला मी एक माझ्याबरोबर को आर्टिस्ट होती, तिला सांगितलं की आपल्या स्किटला कोणी कुत्रा विचारत नाही, असं होणार नाही. आता ऍक्च्युली कुत्रा आलाय बघायला. माझ्या स्केट मध्ये कुत्रा आला होता. मी माकडीण केली तर ती माझ्याच अंगाशी आली होती. पाय बी भरले होते. महिनाभर पाय भरले माकडीण होते. करून. माकडीण करताना खूप एनर्जी लावली होती आणि नंतर आठवडाभर अशी फिरत होती ती. अरे 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 वा वा. पण तुम्ही खऱ्या अर्थाने घाम गाळून अक्षरशः शूट करताय, ह्याचं प्रचंड आम्हाला कौतुक आहे. थँक्यू सो मच. Thank you पुन्हा so तुम्ही much. Thank भेटणारच you. आहात आम्हाला आणि पुन्हा आपल्याला यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या समीर दादा आणि चेतनासाठी. थँक्यू.